मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला रामटेक हा सरकारी बंगला आला, पण यामुळे बावनकुळे समर्थकांच्या पोटात काहीसा गोळा आला असं काही जणांना वाटतं. कारण या बंगल्यात वास्तव्याला गेलेले मंत्री यांना त्या कारणानं वादात सापडल्याचा इतिहास आहे. तसंच या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्याला पुढच्या काळात मंत्रिपद राखता आलेलं नाही असंही इतिहासातल्या काही उदाहरणावरून दिसतं. आणि त्यामुळे बावनकुळे रामटेकवर राहायला जाणार का अशी चर्चा सुरू आहे. मलबार हिल मुंबईचा सगळ्यात पॉश परिसर आणि याच परिसरात आहे हा रामटेक नावाचा सरकारी बंगला. समुद्रकिनारी असलेला हा बंगला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे. पुढची 5 वर्ष राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वास्तव्य याच बंगल्यात असेल. पण बावनकुळेंना हा बंगला मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. कारण गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर या बंगल्याच्या वास्तव्यात असलेला मंत्री एकतर वादात सापडतो किंवा त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ येते किंवा तो सत्तेतूनच बाहेर फेकला जातो. त्यामुळे रामटेक बंगला चर्चेत आलाय. हा बंगला आता चंद्रशेखर बावनकुळेंना अलॉट झालेला आहे, मात्र ते देखील आता वेटिंग लिस्ट वरती आहेत. हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे घेणार की पंकजा मुंडे घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा रामटेक या बंगल्याची चर्चा मात्र सुरू झाल्याची पाहायला मिळते. खरं तर एकेकाळी हा बंगला मिळावा म्हणून मंत्र्यांमध्ये चढाओढ असायची. पण गेल्या काही वर्षात इथे वास्तव्याला आलेल्या मंत्र्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर आश्चर्य वाटतं. 1995 मध्ये काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांचं वास्तव्य रामटेक बंगल्यावर होतं. पुढच्या काळात त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि तिथूनच रामटेक चर्चेत आला. 1999 मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि इथे वास्तव्याला आले. मात्र पुढच्या काळात त्यांना सत्ता राखता आली नाही. 1999 मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या वाट्याला हा बंगला आला. पण तेलगी घोटाळ्यामुळे भुजबळ चांगलेच अडचणीत आले. दरम्यान एका वृत्तवाहिनीवरच्या हल्ल्याचं कारण पुढे करत शरद पवार यांनी भुजबळांचा राजीनामा घेतला. पुढे 2014ला एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री झाले आणि त्यांनाही रामटेक बंगला मिळाला. पण MIDC भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांना मंत्रिपदावरून थेट पायउतार व्हावं लागलं. आता अगदी अलीकडे 2022 मध्ये दीपक केसरकर हे शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. पण यावेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. गेल्या 3 दशकातल्या या घडामोडी पाहता रामटेक बंगल्याविषयी अनेक समज, खरं तर गैरसमजच पसरल्याचं पाहायला मिळत आहे. जे मंत्री या निवासस्थानी वास्तव्यास होते त्या नेत्यांना आपला राजकीय घसरण पाहायला मिळाली. त्या नेत्यांना मंत्रिपद शाबूत राखता आले नाही. त्यामुळे आता रामटेक हा बंगला कोण घेणार, रामटेक बंगला घेण्याची कोण हिंमत दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, रामटेक निवासस्थान, मुंबई.